करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत 52 आठवड्यांची संवाद शृंखले येथील 4थ्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा केवळ करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा, विचार प्रगल्भ करण्याचा, समृद्ध करण्याचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. 52 आठवड्यांच्या मागील सत्रामध्ये आपण जाणून घेतले की संवेदनशीलता आणि सहानुभूती बाळगणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे हीच खऱ्या अर्थाने उत्तम व्यक्तिमत्वाची लक्षणं आहेत. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे वर्तनात अनुरूप बदल. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्याची क्षमता, इतरांशी योग्य संवाद साधण्याची कला आणि सतत स्वतःला अधिक चांगले बनवण्याची वृत्ती हीच व्यक्तिमत्व विकासाची खरी ओळख आहे. तर चला मग स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने या प्रेरणादायी सत्राची सुरुवात करूया. आदरणीय राजीव नंदकर सर, आपल्या अनुभवांचा आणि विचारांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. त्यामुळे मी आपणास नम्र विनंती करतो की आपण आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आजच्या विषयावर मार्गदर्शन करावे. सर प्लीज. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेले 3 आठवड्यापासून आपण करिअर कट्ट्याच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ नावाची एक चळवळ किंवा व्यक्तित्व विकासाची एक चळवळ घेऊन सर्वांच्या समोर येत आहोत आणि त्या अनुषंगाने मागील 3 आठवड्यापासून आपण वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहोत. युवकाच्या व्यक्तिमत्वामध्ये जर बदल घडवून आणायचे असतील तर मी मागे सांगितलेलं आहे की 100 मुद्द्यांवर किंवा 100 विषयांवर आपल्याला काम करावं लागतं आणि त्या 100 विषयांपैकी किमान 52 विषय तरी या 52 आठवड्याच्या सिरीज मध्ये आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याची विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी. सर्वप्रथम आपण शरीराबाबत जाणून घेतलं. देह महत्वाचा आहे. युवकांनी आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण मनावर पण काही भाष्य केलं. मन पण महत्वाचं आहे. मन कसं समजून घ्यावं, मनावर नियंत्रण कसं ठेवावं, वाहवत जाणारं मन कसं कंट्रोलमध्ये आणावं आणि एकंदर भावनांना कशा प्रकारे मार्गस्थ करावं, दिशा त्याला कशी द्यावी याबाबतही आपण जाणून घेतलं. तिसरं जे सत्र होतं ते स्वभाव जो आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नेचर म्हणतो, त्याच्याबद्दल पण आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या, समजून घेतल्या आणि त्याचप्रमाणे तुमच्या अनेक प्रश्नांना, आपल्याकडे वेळ कमी होता परंतु जेवढा वेळ होता त्याच्यामध्ये आपल्या अनेक प्रश्नांना आपण उत्तर द्यायचा प्रयत्न केला. आजची जी 4थं जे सत्र आहे ते मात्र आपण वर्तन किंवा ज्याला आपण बिहेवियर म्हणतो त्या अनुषंगाने आज आपण पाहणार आहोत. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्यक्तिमत्व विकासामध्ये वर्तनाला किंवा बिहेवियरला अनन्यसाधारण असे महत्व आहे. वर्तन म्हणजे काय? आपल्याला बऱ्याच वेळा वर्तन, बिहेवियर त्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकतो, पाहतो. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं, वर्तन म्हणजे हाऊ यू ऍक्ट, म्हणजे तुम्ही कृती कशी करता, प्रतिक्रिया कशी देता, प्रतिसाद कसा देता, या सर्व गोष्टी वर्तनामध्ये येतात.
उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले आणि तुम्ही हॉलमध्ये बसलेले आहात, पाहुणे आले तर बऱ्याच वेळा तरुण उठून कोणी वडीलधारे माणसं, पालक, गुरुजन वर्ग भेटले तर आपण त्यांच्या नातेवाईक असतील, आपले कुटुंब असतील, यांच्याशी दैनंदिन संपर्कात असतो आणि अशा वेळी त्यांच्याबरोबर जी वागण्याची आपली तरा आहे त्याला सुद्धा वर्तन असं म्हणतो. आणि मला असं वाटतं की आपलं वर्तन, विशेषतः युवकांचं वर्तन हे किती उपयोगी आहे, किती त्याच्या व्यक्तिमत्वाला सहाय्यभूत असं ठरणार आहे, युवकाचा पुढचा विकास आणि पुढची प्रगती जी आहे ही अत्यंत घडणार कशी हे त्या वर्तनावर अवलंबून असतो. आणि त्यामुळे वर्तनाची आपण व्याख्या पाहून घेतली की वर्तन म्हणजे ऍक्शन्स आहेत, रिॲक्शन्स आहेत, रिस्पॉन्सेस आहेत आणि याच्यावरच तुमची जडणघडण किंवा ज्याला ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कसं ठरणार हे आपल्याला आज पाहावायचं आहे. त्याच्यामुळे वर्तनाची आपण व्याख्या पाहिली, वर्तनाची उदाहरणं सुद्धा आपण बघितली आणि मग साहजिकच तुमचा प्रश्न असा तुम्हाला पडला की हे वर्तन जे आहे नक्की कसं तयार होतं, म्हणजे कुठून येतं हे जसं आपण स्वभावामध्ये बघितलं की स्वभाव जो आहे आपला तो 80% अनुवंशिक असतो आणि 20% फक्त सोशल असतो, म्हणजे सामाजिक असतो. तसं वर्तनाबाबतही तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांना की वर्तन सुद्धा मग अनुवंशिक आहे का की सामाजिक आहे. तर मित्रांनो, वर्तन जे आहे ते अनुवंशिक असतं, परंतु अनुवंशिकतेचा भाग जो आहे वर्तनामध्ये तो फक्त 20% असतो. जो भाग आपण स्वभावामध्ये 80% बघितला होता. त्याच्यानंतर 20% आपल्यावर जे कुटुंबात आणि समाजात जे संस्कार होतात, आपण जेव्हा ग्रो होतो, वाढतो, मोठं होतो त्यावेळेस संस्कार सुद्धा 20% आपल्या वर्तनावर प्रभाव पाडत असतात. त्याच्यानंतर आपण ग्रो होत असताना, मोठं होत असताना आपले जे स्वतःचे अनुभव आहेत, समाजामध्ये वावरताना, कुटुंबामध्ये वावरताना, कॉलेज, शाळामध्ये वावरताना आपल्याला जे अनुभव येतात त्याच्यावर सुद्धा आपलं वर्तन तयार होत असतं. त्याचा सुद्धा 20% पार्ट आपल्या वर्तनावर प्रभाव पाडत असतो. त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की सातत्याने आपण आपल्या स्वतःशी सुद्धा संवाद साधत असतो. म्हणजे असं करायला हवं, तसं करायला हवं, असं वागायला हवं, तसं वागायला हवं, असं केलं तर चांगलं होईल, तसं केलं तर चुकीचं होईल, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, असं आपण स्वतःशी सुद्धा संवाद साधत असतो. तर आपल्या एकंदर आयुष्यामध्ये आपण स्वतःशी जो संवाद साधतो त्याचा सुद्धा प्रभाव आपल्या वर्तनावर पडत असतो. तो एक 20% झाला. आणि त्याच्यानंतर शिक्षण जे आहे, एज्युकेशन, तुम्ही कशा प्रकारचे एज्युकेशन घेताय, कोणत्या ठिकाणी एज्युकेशन घेतायत, तिथलं वातावरण कसं आहे, ह्या सर्व शिक्षण विषयक बाबी सुद्धा तुमच्या वर्तनावर प्रभाव पाडत असतात. त्याचा एक पार्ट आपण 20% घेऊया. म्हणजे अनुवंशिकता जी आहे ती 20% वर्तनावर प्रभाव पाडते. तुमच्यावर जे संस्कार होतात दैनंदिन ते 20% प्रभाव पाडते. स्व अनुभव जे आहेत तुमचे त्याचा 20% वर्तनावर प्रभाव पडतो. स्वसंवाद आहे त्याचा 20% प्रभाव पडतो. आणि तुमचं जे शिक्षण आहे, मग शिक्षण तर शालेय शिक्षण नाही, तर त्याच्यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक, फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशन ह्या दोघांचाही समावेश होतो. आणि त्यामुळे 5 ज्या गोष्टी मी आता सांगितल्या ह्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं वर्तन सकारात्मक राहणार की नकारात्मक राहणार, चांगलं राहणार की वाईट राहणार, चूक राहणार की बरोबर राहणार, योग्य राहणार की अयोग्य राहणार, हे तुमच्या वर्तनावर प्रभाव पाडत असतात. आणि त्यामुळे तुमची जीवनविषयक वाटचाल कशी होणार
यामध्ये तुमचं वर्तन अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं, हे युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मात्र आपलं वर्तन चांगलं आहे का, आपलं वर्तन योग्य आहे का, आपलं वर्तन बरोबर आहे का, आपलं वर्तन सुयोग्य आहे का, आपलं वर्तन समाजाशी अनुरूप आहे का, आपलं वर्तन कुटुंबाशी अनुरूप आहे का, ह्या बाबींची पडताळणी मात्र युवक करताना दिसत नाहीत. म्हणजे चुकीचं वर्तन आहे तेच बरोबर वर्तन आहे, जे अयोग्य वर्तन आहे तेच योग्य वर्तन आहे, असा समज आणि गैरसमज करून घेतल्यामुळे युवकांची आयुष्यात जी वाटचाल आहे ती मला वाटतं की थोडीशी धीम्या गतीने होते किंवा त्या वाटचालीला कुठंतरी स्टॉप लागतो किंवा ती बंद होते. आपण जर सायकोलॉजी बघितली, शास्त्राची अत्यंत साधी सोपी आणि सर्वसमावेशक जी व्याख्या आहे ती व्याख्या अशी म्हणते की मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे बघा, मानसशास्त्रासारखा विषय, सायकोलॉजी सारखा विषय सुद्धा वर्तनाला अत्यंत महत्वाचे स्थान देतो. आणि त्याच्यामुळे आजच्या युवकांनी आपली प्रगतीन वाटचाल सोपी, सुखकर, सरळ, सुटसुटीत करण्यासाठी आपल्या वर्तनावर बरीच मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपलं जे वर्तन आहे याच्या मागे अनेक बाब कार्यरत असतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे आहेत की आपण विचार कसा करतोय, आपण सकारात्मक विचार करतोय की नकारात्मक विचार करतोय, आपल्या भावनांवर आपलं किती नियंत्रण आहे, म्हणजे राग, दुःख, आश्चर्य, लोभ, तिरस्कार, मोह, या सर्व भावनांवर आपलं किती नियंत्रण आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रेरणा कशा आहेत, म्हणजे ज्याला आपण मोटिवेशन्स म्हणतो किंवा एनकरेजमेंट म्हणतो किंवा सेल्फ इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो, स्वयं प्रेरणा, ह्या सुद्धा कशा आहेत. आपली नीतिमूल्य आयुष्यामध्ये कशी आहेत, आपली कल्पनाशक्ती किती पॉझिटिव्ह आहे, आपल्या श्रद्धा ज्याला आपण बिलीफ म्हणतो त्या कशा आहेत, आणि सर्वात शेवटी इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा ह्या कशा आहेत. त्या सर्व जर गोष्टी असतील, सकारात्मक विचार, भावना, हेतू, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कल्पना, मूल्य, हे सर्व जर होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे वर्तनाची साधारण 2 विभागामध्ये आपण विभागणी करत असतो. एक म्हणजे चांगले वर्तन आणि वाईट वर्तन. आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर एक उदाहरण द्यायचं घेतलं, चांगल्या वर्तनाचं एक उदाहरण आपण दिलं की आपण घरी आहोत आणि आपली आई किंवा वडील कामावरनं घरी आलेले आहेत, तर त्यांना पाण्याचा ग्लास आणून देणं, त्यांना पाणी देणं किंवा पाणी विचारणं, हे चांगल्या वर्तनाचं लक्षण आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, छोटी छोटी जे वर्तन आहेत, हे आयुष्यामध्ये बराच प्रभाव पाडत असतात. मात्र हे जे वर्तन आहे ते अत्यंत वैयक्तिक असं स्वरूपाचं असतं. आणि वर्तन हे स्थळ, काळ, वेळ किंवा व्यक्ती परत्वे सुद्धा बदलत असतं. म्हणजे आपण एखाद्या ठराविक काळामध्ये अशा प्रकारचे वर्तन करत असू तर दुसऱ्या एखाद्या काळामध्ये तसंच वर्तन आपलं होईल असंही नसतं. एखाद्या ठिकाणावर जर आपण अशा प्रकारचे वर्तन करत असू, उदाहरणार्थ बऱ्याच वेळा आपण युवकांची घरी वर्तन वेगळं असतं आणि कॉलेजला गेल्यानंतर वर्तन वेगळं असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा पाहतो की सुट्टीच्या दिवशी वेगळं वर्तन असतं आणि इतर दिवशी सुद्धा वेगळं वर्तन असतं. आणि त्याच्यानंतर वर्तन हे जे आहे ना, ही आपली समोरची जी व्यक्ती आहे, जिच्याबरोबर आपण संवाद साधतोय, की जिच्याबरोबर आपण संपर्क करतोय, बोलतोय, तर त्याप्रमाणे वर्तन बदलत असतं. म्हणजे समजा तुमचा एखादा जवळचा मित्र आहे, तर त्याच्याशी तुम्ही ज्यावेळेस वर्तन कराल, बिहेवियर त्याच्या समोर जे दाखवाल ते कदाचित सकारात्मक असेल. पण एखादा व्यक्ती जो आहे तो जर एखादा व्यक्ती जर आहे तो दूरचा आहे, तर त्याच्या ठिकाणी तुमचं जे वर्तन आहे ते थोडंसं नकारात्मक असू शकतं.
अजून वर्तनाचे दोन जर प्रकार बघितले आपण तर दृश्य वर्तन असतं आणि अदृश्य वर्तन असतं. दृश्य वर्तन जे आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण कृती करतो, जेव्हा आपण बोलतो किंवा ज्यावेळेस आपण चालतो, हसतो, शारीरिक हावभाव करतो, हे सर्व दृश्य वर्तनामध्ये येतं. पण अदृश्य वर्तन सुद्धा असतं. अदृश्य वर्तन म्हणजे ज्याला आपण भावना किंवा विचार याच्याशी संबंधित वर्तन म्हणूया, की त्या अदृश्य वर्तनामध्ये आपल्याला राग आलेला असतो, परंतु आपण तो दाखवत नाही. आपल्याला दुःख झालेलं असतं, ते सुद्धा आपण दाखवत नाही. किंवा कधी कधी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणून बघितलं तर कधी कधी आपल्याला आनंद पण झालेला असतो, परंतु आपण तो दाखवत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व दृश्य आणि अदृश्य वर्तनामध्ये येतात. आणि ज्या वेळेस आपण कसं वर्तन असावं आपलं, त्याच्या जेव्हा चांगल्या कोणत्या प्रकारचे वर्तन आपल्याकडे असावेत युवकांकडे, जेव्हा आपण त्याच्यावर बोलतो त्यावेळेस सर्वात पहिली गोष्ट आपल्या समोर येते. आपले जे वडील आहेत, लोक आपल्या आजूबाजूला असतात, मग त्याच्यामध्ये आपलं पालक असतात, शिक्षक असतात, आपले मेंटॉर असतात, मार्गदर्शक असतात किंवा आपले सिनियर्स असतात. ह्या सर्वांशी आपण नम्रतेने सर्वात पहिलं वागलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये तुमच्या वर्तनामध्ये नम्रता असेल तर मला असं वाटतं की तुमचा जो स्वीकार आहे तो लवकर होणार आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती समोर येत असते. प्रतिकूल परिस्थिती समोर येत असते म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला अपयश येत असतं किंवा आपल्याला हवी ती जी गोष्ट आहे ती सुद्धा मिळत नाही. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण शांत राहणं हा सुद्धा एक चांगल्या वर्तनाचा प्रकार आहे. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला काही गरजू लोक असतात, त्यांना आपण मदत करायला शिकलं पाहिजे. अशी मदत करणं गरजूंना हे सुद्धा एक सुयोग्य आणि चांगल्या वर्तनाचा विषय आहे. त्याचबरोबर आपला परिसर असतो त्याची स्वच्छता राखणे. बऱ्याच वेळा आपण समाजात, कुटुंबात किंवा महाविद्यालयीन एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळी कामं करत असतो, तिथे सुद्धा आपण जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. मला वाटतं की हे असे मुद्दामून मी तुमच्या पुढे काही वर्तन, जी चांगली सुयोग्य वर्तन आहेत त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण याच बदल्यात जर काही चुकीची वर्तन काय आहेत हे पण आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की चुकीची वर्तन किंवा अयोग्य वर्तन जे आपलं बिहेवियर आपल्याकडून होतं तर ते सुद्धा कोणकोणते असतात की जे टाळायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आपण व्यसन करतो आणि हे सुद्धा व्यसन करणं हे आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी चुकीचं वर्तन आहे. रागाच्या भरात कुणाला तरी काहीतरी बोलून जातो, आरडाओरडा करतो, हे सुद्धा सामाजिक दृष्ट्या, वैयक्तिक दृष्ट्या आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टीने रागाच्या भरात बोलून जाणे हे सुद्धा तसं निगेटिव्ह बिहेवियर आहे. बऱ्याच वेळा आपण नियम मोडतो. सिग्नलला आपण उभे असेल टू व्हीलरवर तर सिग्नल रेड कलरचा असताना सुद्धा आपण सिग्नल क्रॉस करून पुढे निघून जातो. हा सुद्धा वर्तनाचा प्रकार आहे. ते जेवण न करणे हे सुद्धा नकारात्मक किंवा वाईट वर्तनाचे लक्षण आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतरांचा अनादर करणे हे सुद्धा चुकीचं किंवा वाईट वर्तन आहे. तर मला वाटतं की ही जी निगेटिव्ह वर्तन आहेत किंवा बिहेवियर आहेत हे विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा तुमचं असंही कन्फ्युजन झालं असेल की वर्तन आणि सवय याच्यामध्ये काय फरक आहे. वर्तन आणि सवयी म्हणजे बिहेवियर आणि हॅबिट मध्ये काय फरक आहे असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. हॅबिट म्हणजे रिपीटेड बिहेवियर. एखादं वर्तन जर आपण सारखं करत असू, म्हणजे रोज आपण सकाळी उशिरा उठत असू तर मग रिपीटेड ते बिहेवियर जर होत गेलं तर ते वर्तन सवयीमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे बॅड हॅबिट मध्ये कन्वर्ट होतं. आणि त्याच्यामुळे वर्तन आणि सवयी मग त्या वाईट असो त्यांचा अस्वीकार आपण केले. मग तुम्ही नंतर पुढे असाही
मित्र मला विचारते की मग आमचं काही किंवा आमच्यामध्ये चुकीच्या habits, काही काही प्रमाणात आमचं इतरांना आमच्या आई वडील म्हणजे कशा वर्तनामध्ये बदल होऊ शकतात, बदल होऊ असा प्रश्न साहजिकच. तर त्याच्यामध्ये मी वर्तन कसं बदलावं याबाबत काही टिप्स सांगणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिली टिप्स अशी आहे की सुयोग्य वर्तन ठेवण्यासाठी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं ही पहिली पायरी आहे. आणि जेवढे योग्य व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील, योग्य व्यक्ती तुमचे जर मेंटर असतील, योग्य व्यक्ती जर तुम्हाला मार्गदर्शन करत असतील, तर तुमचं वर्तन हे सुयोग्य, चांगलं, बरोबर असं राहणार आहे. दुसरं आहे आत्मपरीक्षण, सेल्फ इंट्रोस्पेक्शन. मला असं वाटतं की आपण आपल्यावर रोज काम करायला हवं. मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल तर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन हे असं एका दिवसात किंवा 30 दिवसात किंवा 40 दिवसात किंवा 6 महिन्यात होणार नाही. ट्रान्सफॉर्मेशनला बराच वेळ लागतो. आणि मला असं वाटतं की स्वतःला ट्रान्सफॉर्मेशन करत असताना इंट्रोस्पेक्शन किंवा ज्याला म्हणतो आपण तेवढं तुमच्या वर्तनामध्ये सुयोग्य बदल होणार. आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्या हे लक्षात येतो अरे हे वर्तन जे आहे, हे बिहेवियर जे आहे ते आपलं बरोबर नाही, तर त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वर्तनामध्ये अनुरूप बदल करण्यासाठी नवीन ज्ञान किंवा ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो, ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत समाजामध्ये चालतात, आपण बऱ्याच वेळा सोशल मीडियावर बघतो, रील्स मध्ये पाहतो, तर जे नवीन नॉलेज आहे, तर ते आपण आत्मसात केलं पाहिजे. जेवढे आपण पुस्तक वाचली, नवीन नवीन गोष्टी बघितल्या, नवीन नवीन लोकांकडून नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या, तर मला असं वाटतं की ह्या नवीन गोष्टी ज्या आपण शिकणार आहोत त्या सुद्धा आपल्याला आपलं वर्तन चांगलं करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर नवीन नवीन ज्याला आपण परसेप्शन म्हणतो किंवा ज्याला आपण जाणीव म्हणतो, नवीन गोष्टीची जाणीव होणं, नवीन गोष्टी परसेप्शन होणं, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि सर्वात 5वी गोष्ट आहे जी वर्तन आपलं चांगलं बदलू शकते, ती आहे अनुभव. आपल्याला माहितीये की आपण असं चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे असं घडलं, आपण इथे रॉंग बिहेवियर दाखवल्यामुळे असा आपल्याला तोटा झाला. म्हणजे मला असं वाटतं की शहाणे व्हायला शिकलं पाहिजे. जे निगेटिव्ह बाबीज आहेत किंवा निगेटिव्ह बिहेवियर आहेत ते हळूहळू डिलीट होणार आहेत. आणि अगदी स्टेप वाईज सांगायचं तर मला असं वाटतं की सर्वात वर्तन जर बदलवायचं असेल तर तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. अवेअरनेस पाहिजे म्हणजे बाबा ही गोष्ट मी चुकीची करतो. उदाहरणार्थ आपण सकाळी उशिरा उठत आहोत, ह्या गोष्टीचा सर्वात पहिला अवेअरनेस होणं, ती गोष्ट दूर करण्यासाठी किंवा ती गोष्ट बंद होण्यासाठी किंवा ते बॅड बिहेवियर आपल्या आयुष्यातून बाजूला काढण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे अवेअरनेस. दुसरं आहे ऍक्सेप्टन्स. मला असं वाटतं की आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हे वर्तन जे आहे हे आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. बरोबर आहे. समजा उदाहरणार्थ हेच उशिरा झोपल्यामुळे आपला अभ्यास उशिरा सुरू होतो, उशिरा झोपल्यामुळे घरी पण आपल्या कुटुंबियांकडून चिडचिड होते, तर हे पहिलं ऍक्सेप्ट करायला पाहिजे आपण की हो माझ्यामध्ये हे चुकीचं बिहेवियर आहे. त्याच्यानंतर एकदा आपण ठरवलं की ह्या वर्तनातून आपल्याला बाहेर पडायचंय, उद्यापासून रोज लवकर उठायचंय, तर त्याच्यानंतर येतं कमिटमेंट. आपण कमिटमेंट केली पाहिजे. ओके, ज्याला आपण म्हणतो की निश्चय केला पाहिजे की मला ह्या याच्यातून बाहेर यायचंय, त्याला म्हणायचं कमिटमेंट. कमिटमेंट केलं नाही, उद्यापासून आपल्याला सस्ता उठायचा, दिवस लवकर उठून, हे काही आपलं वर्तन लगेच बदलणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल, आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल रोज उठची. मग त्यासाठी तुम्ही मोबाईलवर गजर लावू शकता, तुमच्या आई वडिलांना सांगू शकता की मला लवकर उठून चला.
प्रॅक्टिस झाली की एकदा सुरुवात झाली का मग पुढचं पार्ट, मग याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे की आपल्याला रोज 6 वाजता उठायचे, 6 वाजता उठायचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिव्ह्यू करायचा आहे. जे काही तुम्ही अवेअरनेस केला, ऍक्सेप्टन्स केला, कमिटमेंट केले, प्रॅक्टिस केली, कन्सिस्टन्सी दाखवली, याच्यामध्ये तुम्ही जे वर्तन बदलताय त्याला रिव्ह्यू पण करायचा आहे की आपण 6 वाजता उठतोय, मग 5:30 वाजता उठलो तर काय होईल, 5 वाजता उठले तर काय फायदे होतील, वगैरे वगैरे. आपण हे उदाहरण दाखल घेतलं, सोपं उदाहरण. पण अशा प्रत्येक वर्तनावर जे तुम्हाला वर्तन खटकतंय किंवा ज्या वर्तनाचा तुम्हाला त्रास होतोय, जे बिहेवियर तुम्हाला नकोय, त्याच्यावर जर तुम्ही अवेअरनेस, ऍक्सेप्टन्स, कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि रिव्ह्यू केला, तर मला असं वाटतं की वर्तनामध्ये त्या वर्तनापासून दूर जाऊ शकतात असं मला वाटतं. आणि त्यामुळे वाईट वर्तनाचे आणि चांगल्या वर्तनाचे काय काय फायदे होतात आयुष्यामध्ये ते सुद्धा आपण आता पाहूया. उदाहरणार्थ, जर तुमचं वाईट वर्तन असेल, आपण पहिलं निगेटिव्ह गोष्ट बाबी बघत होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं की आपली संधी जी आहे ती निघून जाते वाईट वर्तन असेल तर. त्याच्यानंतर नातेसंबंध आपले बिघडतात, त्याचबरोबर आपले कॉन्फ्लिक्ट होतात, वाद होतात लोकांबरोबर. मी मगाशी म्हटलं की प्रतिष्ठा सुद्धा, प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःची आयडेंटिटी असते, ती आयडेंटिटी सुद्धा घसरते. आणि एकंदर जर तुमचं बिहेवियर जर चुकीचं असेल तर तुमची प्रगती आणि वाढ सुद्धा खुंटते. तर वाईट वर्तनाचे आपण हे तोटे बघितले. आता चांगल्या वर्तनाचे काय काय फायदे आहेत तर ते आपण बघूया. अगदी याच्या उलट सांगायला गेलं तर तुमचं जर वर्तन चांगलं असेल तर संधी मिळणार आहे तुम्हाला. तुमचे नातेसंबंध चांगले होणार आहेत. त्याच्यानंतर वाद जे आहेत ते टाळले जाणार आहेत. तुमची जी सेल्फ आयडेंटिटी आहे, प्रतिष्ठा आहे, ती सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि तुमची प्रगती सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि त्यामुळे चांगले वर्तन काय काय असावे असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की युवकांनी सत्य बोलायला हवं, चांगलं बोलायला हवं, तुमच्या शब्दांमध्ये गोडवा असायला हवा. हे एक चांगलं वर्तनाचं लक्षण आहे. दुसरं आहे की युवकांनी नियम पाळले पाहिजेत. मग ते अगदी महाविद्यालयीन स्तरावर असोत किंवा घरगुती स्तरावर असोत. तर मला असं वाटतं की नियम जर आपण पाळले तर त्याचा सुद्धा आपल्या वर्तनावर किंवा आपल्या प्रगतीमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे की जबाबदारी स्वीकारायला शिकलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. आपल्याला अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येत असतात. बऱ्याच वेळा बरीच कामं आपल्याला सांगितली जातात. तर अशा वेळी जबाबदारी स्वीकारली सुद्धा पाहिजे. त्याचबरोबर इतरांचा आदर करायला शिकला पाहिजे. मग वडीलधारे लोक असतील, आपले शिक्षक असतील, आपले पालक असतील, आपले नातेवाईक असतील, समाजातील विविध घटक असतील, यांचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर शांत राहणं, ज्याला आपण म्हणतो की प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देणं शांत राहून, ह्या सुद्धा गोष्टी चांगल्या वर्तनामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण इतरांना, जसं मी म्हटलं सहकार्य, त्याप्रमाणे मदत करायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जात असताना आपण शिस्त राखली पाहिजे. डिसिप्लिन ही युवा अवस्थेमध्ये खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नम्रता आपल्यामध्ये पाहिजे. आपण पोलाईट राहिलं पाहिजे, नम्रतेने आपण बोललं पाहिजे. आणि चुकीच्या ज्या गोष्टी कुठे घडत असतील तर त्याला आपण विरोध केला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये वक्तशीरपणा जर आपण ठेवला तर मला असं वाटतं की आपलं जे बिहेवियर आहे, जेवढं आपल्याला चांगलं बिहेवियर करता येईल तेवढ्या चांगलं बिहेवियर आपल्याला करणं शक्य होणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण वर्तनाकडे बघतो तर त्यावेळेस वर्तनाचे साधारण 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते जर 4 प्रकार आपण समजून घेतले तर वर्तनामध्ये कसा अनुरूप बदल करायचा हे आपल्याला शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वात पहिला जो वर्तनाचा प्रकार आहे, शारीरिक वर्तन. शारीरिक वर्तनामध्ये काय येतं की आपण बोलतो कसं, आपण हावभाव कसं करतो, म्हणजे बॉडी लँग्वेज कशी आहे, आणि आपली कृती कशी आहे. तर मला असं वाटतं की शारीरिक वर्तन जे आहे आपल्या सर्वांचं, हे नेहमी सुयोग्य आणि सकारात्मक असायला हवं. त्याच्यानंतर दुसरं आहे भावनिक वर्तन. भावनिक वर्तनामध्ये आनंद आहे, दुःख आहे,
राग आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, लोभ आहे, मद आहे, मोह आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या भावनिक वर्तनामध्ये येतात. बऱ्याच वेळा भावनिक बिहेवियर जे आहे, इमोशनल बिहेवियर हे दुसऱ्यांना दिसत नाही. पण त्याचे आघात जर आपलं इमोशनल बिहेवियर सुद्धा जर फॉल्टी असेल तर त्याचे आघात आपल्या मनावर आणि शरीरावर होतात आणि त्याच्यामुळे हा एक प्रकार आहे इमोशनल बिहेवियरचा. तिसरा प्रकार आहे मानसिक बिहेवियर, ज्याला आपण मेंटल बिहेवियर म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचे विचार आहेत, तुम्ही विचार कसा करताय, तुमचे थॉट्स कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत. त्यानंतर तुमचे निर्णय कसे आहेत, डिसिजन कसे घेता तुम्ही. त्यानंतर लॉजिकल किती तुम्ही आहात, लॉजिकल वागता का इलॉजिकल वागता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समस्या सोडवण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये किती आहे. तर हे सर्व मेंटल बिहेवियर मध्ये येतं. आणि सर्वात महत्वाचं जे बिहेवियर आहे, जे समाजामध्ये म्हणा किंवा कुटुंबामध्ये म्हणा, त्याला आपण सोशल बिहेवियर मध्ये म्हणतो आपण. आणि मग सोशल बिहेवियर सुद्धा तुमचं चांगलं असायला हवं. जर सोशल बिहेवियर तुमचं चांगला असेल तर मला वाटतं की लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतात, लोक तुम्हाला स्वीकारतात. आणि लोक एकदा तुम्हाला स्वीकारायला लागली की ते तुम्हाला मदत करायला सुद्धा तयार होतात. त्याच्यामुळे तुमचं शारीरिक बिहेवियर, त्याच्यानंतर तुमचं इमोशनल बिहेवियर ज्याला आपण भावनिक वर्तन म्हणू, त्यानंतर तुमचं मेंटल बिहेवियर त्याला आपण मानसिक वर्तन म्हणू, आणि चौथं जे आहे तुमचं सोशल बिहेवियर. हे चारही जे बिहेवियरचे प्रकार आहेत किंवा वर्तनाचे प्रकार आहेत, याच्यामध्ये जर युवा मित्रांनी काम करायला सुरुवात केली, चांगल्या प्रकारे जर त्याच्यामध्ये काम केलं, तर मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे युवक आपल्या बिहेवियर मध्ये आवश्यक ते बदल करून आपल्या स्वतःला एक चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतील. मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ किंवा स्वतःमध्ये अनुरूप बदल करा, या सिरीज मध्ये वर्तनाला खूप महत्व आहे. आणि युवा मित्रांनी आपलं वर्तन जे आहे ते सुयोग्य, चांगलं, योग्य, बरोबर आणि इतरांना हवं असं वाटणार असं सकारात्मक वर्तन कसं अंगीकार करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःला प्रगती आणि विकासाच्या अश्वावर किंवा घोड्यावर कसं स्वार होता येईल, हे सर्व काही वर्तनावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की या सेशनमध्ये वर्तनाचे वेगवेगळे आयाम किंवा ज्याला आपण डायमेन्शन म्हणतो ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सेशन नंतर तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करणार आहेत. शेवटी एक वक्ता म्हणून, एक मेंटॉर म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून फक्त दिशा दाखवणं एवढं आमचं मर्यादित काम आहे. परंतु आम्ही जरी दिशा दाखवत असलो तरी जोपर्यंत तुम्ही लोक युवा मित्र स्वतःवर काम करणार नाहीत, स्वतःवर ट्रान्सफॉर्मेशन साठी वर्क करणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल होणार नाही. त्याच्यामुळे मला खात्री आहे की या लेक्चर नंतर तुम्ही अनुरूप असे तुमच्या वर्तनामध्ये बदल कराल आणि तुमचा मार्ग जो आहे तो सोपा, सुटसुटीत, सुकर, सुटसुटीत, सुखी आणि समाधानी करा. धन्यवाद. मला वाटतं 35 मिनिटं झालेली आहेत, 38 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपल्याकडे 20 मिनिटं आहेत की ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मला वाटतं की मधला काही काळ वगळता इतर वेळेमध्ये तुम्हाला योग्य प्रकारे साऊंड आलेला असेल, ऐकायला आलेला असेल अशी मी अपेक्षा करतो. खरं पाहिलं तर मागच्या अनेक सिरीज पासून बरेच आपल्याला टेक्निकल इश्यू फेस करावे लागत आहेत. मला वाटतं हळूहळू आपण टेक्निकल इश्यूवर मात करतोय. हळूहळू जसं आपण पुढे जाऊ तशी तशी ही सिरीज अजून चांगली, अधिक अभ्यासपूर्ण होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करायचंय, पण प्रश्न उत्तरात सेशन घेऊया. आवाजामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही सर, आता ओके आहे एकदम आवाज. आणि स्वराज, चॅटबॉक्स मधले क्वेश्चन्स घे. नाही, आता आपल्याला 22 मिनिटं आहे, त्यामुळे आपण अत्यंत हळुवारपणे प्रश्नांना स्पर्श करू. आणि मला असं वाटतं की वन वे लेक्चर अर्धा तास
आणि डिस्कशन अर्धा तास, हे अधिक फ्रुटफुल राहतं. तर सुरू करूया आपण. चॅटबॉट मधले प्रश्न असतील तर मला वाटतंय की वाचून दाखवले तरी हरकत नाही. त्याच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करूया. फक्त माझा एवढाच कन्सर्न आहे की तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय का, कारण थोडासा मी आता बाहेर बसलेलो आहे, त्यामुळे थोडीशी आजूबाजूला आवाज मुलांचा येतोय. पण तुम्हाला ऑडिबल आहे ना मी? होय सर, ऑडिबल आहे व्यवस्थित. ठीक आहे, बोला. सर, मिहीरचा प्रश्न आहे, वर्तमानातील तणावपूर्वक जीवनशैलीमुळे वर्तनात होणारे बदल कसे हाताळावेत? व्हेरी गुड. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी मागे म्हटलं होतं की भ्रमयुग आहे आणि या भ्रमयुगामध्ये तणावाची परिस्थिती किंवा साधारण तणावाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होती आणि तणावाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होण्यासाठी सर्वात जर महत्वाचा फॅक्टर असेल तो अपेक्षा आणि वास्तव यामध्ये अंतर निर्माण झालेला आहे. म्हणजे एखादी अपेक्षा आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जेव्हा अंतर निर्माण होतं त्यावेळेस तणाव निर्माण होतो. आणि मला असं वाटतं की युवकांमध्ये अपेक्षा खूप आहेत की आम्ही असं करायला हवं, तसं करायला हवं, आम्ही हे यश मिळवायला हवं, आम्ही एखादा स्टार्टअप करायला हवा, आम्ही स्पर्धा परीक्षेतून मोठं व्हायला हवं. परंतु अपेक्षा लोक ठेवतात किंवा तरुण अपेक्षा ठेवतात, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या नेचर, बिहेवियर आणि ऍटिट्यूड अत्यंत 3 महत्वाचे शब्द सांगितले. त्याच्यापैकी आपल्याला ऍटिट्यूड अजून घ्यायचा आहे, पण नेचर आणि बिहेवियर आपण घेतलेला आहे. तर नेचर, बिहेवियर आणि ऍटिट्यूड मध्ये योग्य बदल युवा मित्र करत नाहीत आणि मग त्यांना असं वाटतं की अरे आपण अपेक्षा ही ठेवली होती परंतु ही अपेक्षा पूर्ण होत नाही, आपण हे गोल ठेवलं होतं पण हे गोल आपलं पूर्ण होत नाही, आपण हे ऑब्जेक्टिव्ह ठेवलं होतं पण आपलं हे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होत नाही. एकंदर आपण गोल, ऑब्जेक्टिव्ह ओके हे सर्व ठेवतो परंतु त्याला अनुरूप आपल्यामध्ये बदल करत नाहीत, आपल्यावर काम करत नाहीत, आपल्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल करत नाही आणि त्याच्यामुळे हे यश आणि अपेक्षा आणि गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह दूर राहून जातं. मला असं वाटतं ह्या प्रश्नाला योग्य उत्तर असं आहे की तुमच्या वर्तनामध्ये अनुरूप बदल करा. हळूहळू तुमच्या अपेक्षा पूर्ण होत जातील, अपेक्षा हळूहळू पूर्ण होत जातील, तसं तसं तुम्ही तणावमुक्त व्हाल. क्रम येतो, वर्तन, स्वभाव आणि दृष्टिकोन याच्यामध्ये बदल करा. ते केला की तुमचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, अपेक्षा पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या की तुमचा तणाव कमी होईल. नेक्स्ट. सर, रामचा असा प्रश्न आहे की एक चांगला आणि आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी आम्ही आमच्या वर्तनात काय बदल केले पाहिजेत? चांगला आणि उत्कृष्ट युवक किंवा विद्यार्थी बनण्यासाठी मला असं वाटतं की मी जसं सांगितलं की तुमच्या वर्तनामध्ये बदल हवे आणि मी बाबी पण सांगितल्या, मी परत रिपीट करतो की सर्वात पहिली बाब जी आहे वर्तनामध्ये बदल करायची, तर आपण सर्वात पहिला ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारार्हता ज्याला आपण म्हणतो की ऍक्सेप्ट करण्याची सवय लावून घेतली पाहिजे की ही वस्तुस्थिती आहे. दुसरी जी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनी जी करायची ती संयम म्हणतो आपण त्याला, पेशन्स. आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे की ठीक आहे हे आज आपल्याकडे नाहीये पण काही दिवसांनी आपल्याकडे हे येऊ शकतं, आज आपल्याला हे मिळालं नाही पण काही दिवसांनी आपण हे मिळू शकतो. तिसरं पाहिजे की तुमचा संवाद जो आहे ना तो पोलाइट पाहिजे, डिसेंट पाहिजे, जेणेकरून तुमचा संवाद जर चांगला असेल तर लोक तुम्हाला स्वीकारतात. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये नम्रता पाहिजे, वागणुकीमध्ये तुम्ही इतरांचा आदर केला पाहिजे, इतरांकडून काहीतरी ऐकून घेतलं पाहिजे, इतरांकडून काहीतरी समजून घेतलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला सांगतील. तुम्हाला जर इतरांकडून काही ऐकायचंच नाही, तुमचं वर्तनच ज्याला आपण म्हणतो स्वतःच्या मनाची आणि बुद्धीचे जर कवाडं तुम्ही दार बंद करून घेतलेले आहेत किंवा ज्यांना वाटतं की मला कोणी काही सांगायचंच नाही, माझा मी समर्थ आहे, तर तुम्हाला कोणीही मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येणार नाही. आणि मला वाटतं की एवढे जर बदल जर आपल्यामध्ये केले, आपल्या वर्तनामध्ये केले, यापूर्वी मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर मला वाटतं की तुमचा प्रवास जो आहे तो सोपा होऊ शकतो. नेक्स्ट.
तर ऋतुजाचा प्रश्न आहे, वर्तनात बदल घडवण्यासाठी कोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात? वर्तनामध्ये बदल घडवण्यासाठी मी तुम्हालाही म्हटलं की सर्वात महत्वाचं 6 स्टेप सांगितल्या तुम्हाला. सर्वात पहिली स्टेप सांगितली की अवेअरनेस महत्वाचा आहे, की नक्क आपल्या वर्तनामध्ये काय दोष आहेत. जर आपण म्हटलं की नाही नाही माझं वर्तन योग्य आहे, माझं वर्तन पॉझिटिव्ह आहे, माझं वर्तन सर्वांना आवडणारं आहे, माझं वर्तन सर्व लोक स्वीकारतात, असं जर आपण अहमभाव किंवा अहंकार ठेवला तर आपल्याला अवेअरनेसच येणार नाही. अवेअरनेस आल्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ऍक्सेप्टन्स. मगाशी मी सांगितली की ऍक्सेप्टन्स महत्वाचं आहे, की हे आहे बाबा, हे माझ्यामध्ये मी थोडासा बोलायला तापट आहे किंवा वागायला तापट आहे किंवा माझ्यामध्ये संयम कमी आहे. हा ऍक्सेप्टन्स पण होणं गरजेचं आहे. अवेअरनेस ऍक्सेप्टन्स झाल्यानंतर मग त्या वर्तनावर कमिटमेंट पाहिजे की ते मला बदलायचंय, त्यानंतर प्रॅक्टिस पाहिजे. आणि त्या वर्तन बदलल्यानंतर मी मग सांगितलं की त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि सर्वात महत्वाचं रिव्ह्यू पण केलं पाहिजे की आपण जे करतोय ते बरोबर करतोय का. मला वाटतं या 6 स्टेप मधून जर आपण प्रत्येक बॅड हॅबिट, बॅड बिहेवियर जर काढलं अंगातून, आपल्या आपल्या मनातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बुद्धीतून, तर मला वाटतं की चांगल्या प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. सोनम, प्लीज तुम्ही विचारू शकता प्रश्न. सर, माझा प्रश्न असा होता की अदृश्य वर्तनामध्ये आपण आपल्या भावना दाखवत नाही, तर त्याचे काही परिणाम होऊ शकतात का? आणि अदृश्य वर्तन कधी आणि कुठे योग्य ठरते? व्हेरी गुड. खूप छान प्रश्न विचारला सोनमनी आणि अत्यंत महत्वाचा पार्ट तिने आपल्या सेशन मधला पिकअप केलेला आहे. अत्यंत काळजीपूर्वक तिने ऐकल्यात सर्व गोष्टी. अदृश्य वर्तनामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. एक होती भावना आणि विचार, ज्याला आपण थॉट आणि इमोशन्स म्हणतो. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही आणि ती गोष्ट आवडली नाही म्हणून आपण दुःख करत बसतो, किंवा कधी कधी काही लोक दुःख करत नाही तर काही लोक घाबरतात, काही लोक भीती मनामध्ये ठेवतात, काही लोक निगेटिव्ह विचार करतात. आणि मग हे अदृश्य वर्तन आहे, याचे नकारात्मक परिणाम आपल्या एकंदर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतात. आणि त्यामुळे काय केलं पाहिजे की जेव्हा आपल्याला माहितीये की हे असं असा इश्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं वर्तन जे आहे ते अदृश्य स्वरूपाचं आहे. कारण अदृश्य स्वरूपाचं वर्तन म्हणजे काय, की आपल्याला राग आलेला आहे परंतु तो आपण व्यक्त करत नाही, आपल्याला भीती वाटलेली आहे पण आपण तसंच ती भीती धरून राहतो, आपल्याला दुःख झालेलं आहे पण ते दुःख आपण कुठेही सांगत नाही, किंवा आपल्यामध्ये नकारात्मक भावना आहेत तर त्या पण आपण कुठे बोलत नाही. मला असं वाटतं की ह्या अदृश्य जे वर्तन आहे त्याला कुठंतरी मोकळी वाट करून दिली पाहिजे. लगेच तुम्ही तिथे लगेच मोकळी वाट करून देऊ नका. पण तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, आईला, वडिलांना तुम्ही ते शेअर करू शकता. शेअरिंग केलं पाहिजे. मग त्या अदृश्य वर्तनाचे तोटे आपल्याला होत नाहीत. त्याच्यानंतर जर आपल्याला शेअर करायला जर जमत नसेल तर लिहून काढलं पाहिजे की ही गोष्ट घडली आणि ह्या गोष्टीचा मला खूप राग आलेला होता आणि त्याच्यामुळे मला हे काय आवडलेलं नाही. जर तुम्ही वाट मोकळी करून दिली पेनाने वगैरे वहीवर, तुमच्या नोंदवहीवर, तर तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. आणि त्याच्याही पुढचं मी तुम्हाला सांगितलं की इतरांशी जर शेअर केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि खूपच तुम्हाला जर शेअर केल्यामुळे पण त्या वर्तनातून फायदा होत नसेल किंवा लिहिल्याने फायदा होऊ शकत नसेल तर ज्या व्यक्तीची जी गोष्ट तुम्हाला खटकलेली आहे त्याला लगेच ती गोष्ट न सांगता काही वेळ जाऊन दिल्यानंतर, ओके, किंवा त्याला त्याची परवानगी घेतल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता की बाबा तुझं ही जी गोष्ट आहे ही मला थोडीशी पटली नाही, राग आला, मला खूप भीती वाटली, मला दुःख झालं, मला चांगलं नाही वाटलं. तर मला वाटतं की अदृश्य वर्तन आहे हे सुद्धा काही ठराविक वेळेनंतर आपण दृश्य स्वरूपात आणलं पाहिजे. नेक्स्ट.
पुढचा प्रश्न घ्या. सर, मिहीरचा पुन्हा एकदा प्रश्न आहे की एखाद्या अधिकाऱ्याचे वर्तन त्याच्या नैतिक यशाचे, जसं की प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नीतिमूल्यांचे पालन, हे कितपत त्याच्या नैतिकतेमध्ये प्रतिबिंबित करते? नाही, मला असं वाटतं की अधिकाऱ्याला चांगला अधिकारी बनण्यासाठी त्याचं चांगलं चरित्र असणं ही एक अनिवार्य बाब आहे. आणि त्याच्यामुळे एखादा अधिकारी खूप चांगलं काम करतोय, खूप लोकांना प्रो राहतोय, असं आपल्याला कधी कधी दिसतं. पण त्याचं वर्तन जे आहे ते जर नकारात्मक असेल, इतरांना खटकणारं असेल, तर निश्चितच ह्या अशा खटकणाऱ्या चुकीच्या वर्तनामुळे त्यांनी जरी एक दोन चांगली कामं केली असतील तरी त्याला, ज्याला आपण म्हणतो ना सस्टेनेबल मान्यता जी आहे किंवा शाश्वत मान्यता आहे, ती मिळू शकत नाही. आणि त्याच्यामुळे कोणताही अधिकारी असेल किंवा युवक असेल, मला वाटतं की नैतिकतेचं अधिष्ठान किंवा चरित्र चांगलं असण्याचं अधिष्ठान त्याच्याकडे असणं ही अनिवार्य बाब आहे. आणि त्यामुळे अधिकारी असो किंवा युवक असो, यांचं जे वर्तन आहे ते मी ज्याप्रमाणे सांगितलं, हे योग्य, बरोबर, त्याचबरोबर चांगलं आणि सकारात्मक असायलाच हवं, तरच तो चांगला अधिकारी किंवा चांगला युवक. तर नेहाचा एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे नकारात्मक गोष्टी स्वीकारून त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादी सवय लागली की रोज लवकर उठणं, पुस्तक वाचणं, व्यायाम करणं, अशी जर एक कंटिन्यू 15-20 दिवस जर सवय लागली, तर त्यानंतर कुठेतरी असं वाटतं की आपण थोडासा ब्रेक घ्यावा. आणि तो ब्रेक 1 दिवसावरून तो 15 ते 20 दिवसांवरती एक्सटेंड होतो. मग त्यानंतर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना काय करावं? माझं असं मत आहे की जे काही आपण प्लॅनिंग करतो, मी मागे सांगितलं होतं की जे आपण नियोजन करतो आयुष्यामध्ये, ते 100% सक्सेसफुल होणार आहे किंवा 100% परफेक्ट होणार आहे असं कोणीही डोक्यात ठेवायचं नाही. मी नेहमी सांगतो की 80% कम्प्लिटनेस, म्हणजे 80% जर कम्प्लीट एखादी गोष्ट होत असेल तर ती 100% यशस्वी झालेली आहे असं तुम्ही समजून घेत चला. म्हणजे समजा तुम्ही व्यायाम करायचं ठरवलेलं आहे आणि तुम्ही व्यायाम जर 5 दिवस जरी करत असाल तरी मी म्हणतो की एक चांगली बाब आहे. तुम्ही जर लवकर सकाळी उठत असाल तर तुम्ही रविवार सोडून उरलेले 6 दिवस जर 6 वाजता उठतायत आणि रविवारी 8 वाजता उठतायत तरी काही अडचण नाही. त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स जो आहे तो, माझं असं मत आहे की 80% तुम्ही जर तो ऍक्सेप्टन्स असेल, तुम्ही जर त्या गोष्टी करत असाल तर ते तुम्ही त्या गोष्टीमध्ये पास आहात असं तुम्ही समजलं पाहिजे. परंतु 4-5 दिवस केलं, नंतर 1 दिवस गॅप घेतला तर तो 30 दिवसाचा गॅप झाला, तर असं काही चालणार नाही. 1 दिवसाचा, 1.5 दिवसाचा, 2 दिवसाचा विकली गॅप आपल्याला चालू शकतो. आणि म्हणूनच तुम्ही बघा ना की शासकीय नोकरीमध्ये सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे, 2 दिवस गॅप दिलेला आहे. ओके, जर काही खाजगी आस्थापना असतील, कपड्याचे दुकान असतील, किराणा शॉप असतील, तर यांना सुद्धा 6 दिवस ते चालू ठेवू शकतात, 1 दिवसाचा गॅप दिलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की कन्सिस्टन्सीसाठी मध्ये मध्ये पॉज घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी, तुम्ही अभ्यास सुद्धा करतायत ना, तर तुम्ही 14 दिवस अभ्यास करा आणि 1 दिवस मात्र रिलॅक्स व्हा, गॅप घ्या. तो 1 दिवस अजिबात अभ्यास करू नका आणि परत 16व्या दिवशी परत अभ्यास सुरू करा. तर नेक्स्ट शरयूचा प्रश्न आहे की लोकांच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी एका अधिकाऱ्याने सर्वप्रथम काय बदल केले पाहिजेत? प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सर्वात महत्वाचं, अधिकाऱ्यांनी लोकांचं ऐकून घेण्याची सवय लावली पाहिजे. लोकांचं म्हणणं असं आहे की आमचं ऐका. जर आमचं तुम्ही ऐकलं त्याच्यानंतर तुम्ही नियम, बाकीच्या गोष्टी बघा. पण असं एकंदर लक्षात येतं की अधिकारी बऱ्याच वेळा लोकांचं ऐकत नाही आणि लोकांचं ऐकलं नाही तर मग लोकांचा उद्रेक होतो. आणि मला वाटतं की ज्याला आपण म्हणतो ना की गुड लिस्नर कोणताही अधिकारी असायला हवा. त्यांनी जर लोकांचं ऐकून घेतलं
तरच तो त्याच्यातून मार्ग काढू शकतो. ठीक आहे, काही कायदे आहेत, काही नियम आहेत, काही परिपत्रक आहेत, काही शासन निर्णय आहेत. लोकांनी जे सांगितलेलं आहे ते कधी कायदा, नियम, परिपत्रक, शासन निर्णय याच्यात बसत नाही. ते तुम्ही नंतर सांगू शकता त्यांना की हे असं असं बसत नाही, हे नियमात नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऐकूनच घ्यायचं नाही. आणि मला वाटतं त्याच्यामुळे ह्या प्रश्नाला स्ट्रेट वे एवढंच उत्तर आहे की जो काही ऑफिसर आहे, ही शुड बी अ गुड लिसनर. नेक्स्ट. त्यानंतर तृप्ती, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हो सर. हॅलो, हा बोला. आवाज येतोय ना? हो हो, चांगला आवाज येतोय. सर, तर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की जर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यास कसा करावा? स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यास कसा करावा याचं उत्तर 2 ओळीमध्ये मी देईल. तीन ओळीमध्ये देईल. पहिला आहे की तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत तर त्याची मागील 10 वर्षामध्ये कोणते प्रश्न आलेले होते याचा अभ्यास तुम्ही कमीत कमी 15 दिवस केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जे प्रश्न आलेले होते ते प्रश्नाचा अभ्यास झाल्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट आहे की अभ्यासक्रम काय आहे परीक्षेसाठी, त्याचा 15 दिवस अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे की अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या प्लॅनिंगने करायचा आहे, कोणत्या नियोजनाने करायचा आहे, किती दिवस करायचा आहे, कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याचं प्लॅनिंग 15 दिवस केलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करताना 1.5 महिना याच्यावर घालवला पाहिजे. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास 15 दिवस, ओके. सिलेबसचा अभ्यास 15 दिवस आणि अभ्यास कसा करायचा, कुठं करायचा याचा 15 दिवस. 1.5 महिना पूर्ण तुम्ही याच्यावर घालवा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. मुलं काय करतात, पहिल्याच दिवशी लगेच इतिहासाचं पुस्तक आणतात विकत आणि लगेच अभ्यास सुरू. असा अभ्यास होत नसतो, मग अपयश येणार. ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट. सर, अजून बरेच प्रश्न आहेत, पण वेळेच्या अभावामुळे आपण हे सर्व प्रश्न एकत्रित करून आपल्याला ते शेअर करू आपण आणि त्याची उत्तर आपण नक्कीच कळवाल असं. ठीक आहे सर, आज आपण वर्तनात अनुरूप बदल या विषयावरती मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये आपण सांगितलं की काळानुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवण्यासाठी महत्वाची जे काही मुद्दे आहेत ते आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. आम्हाला या विचारांमधून बऱ्याच गोष्टी समजल्या की वर्तन आहे ही व्यक्तीची एक खरी ओळख आहे आणि त्यामध्ये एक सकारात्मक बदल स्वीकारणारे आणि त्याच्यामध्ये बदल करणारा हा विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतो. सर, आपल्या या अमूल्य मार्गदर्शनासाठी खूप आभारी आहे. तसेच आजच्या सत्रामध्ये उत्स्फूर्तपणे बरेच विद्यार्थी सहभागी झाले, त्या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर या सेशनचा शेवट करत असताना जो स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी जी तयारी ठेवतो तोच आयुष्यात नवे यश संपादन करतो, या सकारात्मक विचारासह आपण आजच्या सत्राची सांगता करतो आहोत. पुढील सत्रामध्ये आपण नवीन विषयासह नक्कीच भेटूया. धन्यवाद.